नमस्कार मित्र हो, मी आहे जयेश आणि आज आम्ही चाललो आहोत कोकणात म्हणजेच दापोलीला। तर आज आम्ही चाललो आहोत कोकणामध्ये एन्जॉयमेंट करण्यासाठी। पण पावसाळ्यातून जाताना जरा सकून, कारण कसं असतं की पावसाळ्यातून आपण जेव्हा कुठेही जातो तेव्हा महामार्गावर अपघात होतच असतात। त्याला कारण असे की वाहन चालकाचा निष्काळजीपणा असतो किंवा निसर्गाची झालेली हानी। मौजे रेपोली गावच्या हद्दीमध्ये एक इको गाडी जी आहे ती साधारण कोकणातून मुंबईकरता जात होती आणि एक ट्रक जो आहे तो मुंबईहून खाली कोकणाच्या दिशेने जात असता तर पहाटेच्या वेळी हा भीषण अपघात घडलेला आहे आमोरासमोर। यामध्ये इको गाडीमधील जवळजवळ 8 ते 9 लोक होते यामध्ये। यामध्ये साधारण 4 वर्ष वाहनाची आणि वाहन चालकाची पूर्णपणे खात्री केल्याशिवाय बाहेर कुठेही निघू नका। चला टाटा। नामस्मरण केल्याशिवाय प्रवास करू नये। मित्रांनो, आम्ही पहाटे महामार्गालगतच्या असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। सर्व मित्रांची गप्पा गोष्टी चालू असताना पहाटे 3:56 आमचा चहा आला आणि आम्ही लगेचच तिथून निघालो। मित्रांनो, सकाळचे 7 वाजले। आम्ही छोटासा ब्रेक घेतलाय। सततच्या पावसामुळे रात्री रस्त्यावर खड्ड्यांनी चाळण झाली, त्यामुळे वाहने सावकाश पळवा। काय सुंदर नजारा आहे पहाटेचा, पाहू शकता।
गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही काल रात्री साधारण 12च्या सुमारास विरारहून निघालो होतो आणि आज सकाळी 10:30च्या सुमारास दापोलीच्या कर्दे या गावातल्या शायनिंग सागर या रिसॉर्टवर पोहोचलो आहोत. आमचे मित्र प्रसाद घोरपडे यांनी हा रिसॉर्ट सुचवला होता. तसेच आम्ही 4-5 दिवस अगोदर हा रिसॉर्ट बुक केला होता. मित्रांनो, आयुष्य हे सुंदर आहे. ते माणसाला आपल्या परीने जगता यायला हवे. रोजच्या दगदगीच्या जीवनातून उसंत काढून कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारण्यासाठी यायला हवे. माणसाच्या आयुष्यात चढउतार येतच राहतात, म्हणून कधी खचून जाऊ नये. माणसाचे आयुष्यात कधीकधी निर्णय चुकतात, परंतु त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. माणसाने आयुष्यात काय गमावले याचा विचार न करता माणसाने आयुष्यात काय कमवावं हा विचार करावा. मित्रांनो, मी सुद्धा डिप्रेशनमधून प्रवास केला आहे, पण त्याचा शेवटचा उपाय म्हणजेच आत्महत्या नसतो. समोर तुम्ही पाहतच असाल, समुद्र किती निळा, शुभ्र आणि शांत आहे. अशाप्रमाणेच आपल्याला सुद्धा त्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहिले पाहिजे. चला तर मित्रांनो, यावर जास्त मी आता काही बोलत नाही. तसे तुम्ही सुज्ञ आहातच. चला तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत बीचवर. हे आमचे उत्साही मित्र आहेत, सर्व परिवार होऊ शकतात. मागे पण सर्वात उत्साही आहे. आम्ही उत्साही दिसतो. उत्साही तो का पुढे झालं पुढे तो. ए तो नाही, लेफ्ट हा लेफ्ट जा रे. हा माहिती आहे आधी येऊन गेले तो समोरच आहे ना, ते आपण गावात जाऊ परत. अर्धा अंधारा आणि अजून तुम्ही आतमध्ये. उत्साही मित्रांनी चुकीचा मार्ग दाखवलेला आहे. अशा प्रकारे आम्हाला गोंधळात टाकलेला आहे थोड्या वेळासाठी. हा उत्साही मित्र मागे राहिलेला आहे. नरेश हळूहळू येतोय. काय सर, तुम्ही काय अनुभव सांगू शकता? कालपासूनचा अनुभव सांगायचा झाला तर प्रवास जरा खडतर होता. गाडी बरेचसे खड्डे असल्यामुळे गाडी ताशी म्हणावं लागेल. परिसर खूप चांगला आहे आणि प्रवास जरा खडतर झाल्यामुळे आम्हाला आमचा डोळा लागला. त्यामुळे आम्हाला बीचवर लवकर खेळायचं होतं. चुकलेली आहे. हो वाईज सकाळी पण आम्ही जाऊ शकतो आणि ते म्हणतात ना, सकाळी तर आम्ही लवकर उठूच. हो, सकाळी उठणार आम्ही 5 वाजता. बाकी भेटूच तुम्हाला सकाळी. तोपर्यंत रात्री या जरा तुम्हाला आमची मजा जाहीर दाखवेलच. लवकर फ्रेश होऊन तयारी करून इथे लॉन मध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं. थँक्यू. आता है कुठे मैं लुट गया मन के दिल का कहा, मैं कहीं
जहाँ यही दामन बचा लूं हसीनों से मैं, तेरी कसम ख्वाबों में भी बचता पीरा नौजवानों में तौबा मगर मिल गई तुझसे नजर, मिल गया दर्द जिगर सुन जरा ओ बेखबर, जरा सा हंस के जो देखो तूने मैं तेरा बिस्मिल हो गया, गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया। जय रफी साहेब, जय रफी साहेब। अनिल चौहान कराओके, कराओके जगत में आपका पसंदीदा चैनल कराओके, सुधीर बंगेरा कराओके, सुधीर जी बंगेरा कराओके में आपका स्वागत है। सुधीर जी बंगेरा कराओके अगला गाना पेश कर रहे हैं सुधीर जी बंगेरा के लिए। भाइयों बहनों भाइयों बहनों अगला गाना हम पेश कर रहे हैं सुधीर जी बंगेरा के लिए। A few moments later. प्यासा प्यासा अंबर जब छूटता है सागर करायचे चला मित्रांनो, आम्ही निघत आहोत आता साधारण 8-9 वाजते, वेळ झाली आहे निघायची. आम्ही काल साधारण 10:30 पर्यंत आम्ही चेकिंग केलं होतं. 10:30 सुरुवातीची जी बस आमची गाडी आमची कार, त्यानंतर दुसरी कार आमची 12च्या आसपास आली होती, कारण लेट झालं होतं आम्ही आता चेकआउट करतोय. वाजलेत 10:30. चला तुम्ही भेटूया आणि असं प्रेम करत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.
मित्रांनो, हे आहे पुरातन काळातलं प्राचीन मंदिर जे अंजुर्ल्या गावात टेकड्यावरचा गणपती म्हणून ओळखलं जातं, प्रसिद्ध आहे इथे. चला तर मग आपण मंदिरात जाऊया. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दो दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंड स्थल मद मस्तक झूले शशि बहारी. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भाव भगत से कोई शरणागत आवे, संतत संपत सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निश दिन गुण गावे. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. टेकड्यावरच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आम्ही हे गणपतीच्या पावलाचे दर्शन घेतले. माळा विषे कंठ काळाती नेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी देती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हालाहल उठले, तेव्हा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर धर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि असेच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.